मी जे इन जनरल करते किंवा जे कंपोजिशन्स करते किंवा ज्या पद्धतीने ते प्रेझेंट करते, दिस इज नॉट इट. दिस इज नॉट मी. बेसिकली आम्ही त्या दिवशीच बोलत होतो की पेंटिंगच्या समोर उभं राहिल्यानंतर तुला त्याच्यामध्ये बघता आलं पाहिजे, तुला स्वतःला त्याच्यामध्ये बघता आलं पाहिजे, आणि देन यू डिसाइड वेदर यू लाईक इट, वेदर यू सी युअर सेल्फ इन इट ऑर नॉट. कालच आम्ही लोक बोलत होतो की तुम्हाला लेटर्स डान्स करताना दिसतात, तुम्हाला रिदम, तुम्हाला पेंटिंग ऐकू आलं पाहिजे, तुम्हाला पेंटिंग दिसलं पाहिजे नाचताना. सो व्हॉट आय मीन इज, मी जसं म्हटलं की एव्हरी पेंटिंग हॅज इट्स जर्नी. दिस इज, हे खूप फास्ट केलेलं काम आहे का रादर आय डोंट नो, एव्हरीथिंग डिपेंड्स. सो एक प्रत्येक पेंटिंगची जर्नी असते, ती ह्याच्यामध्ये दिसतच नाही. म्हणजे यू कॅनॉट रोम अराउंड विथ इट, यू कॅनॉट मूव्ह विथ इट. इट इज स्टॅग्नेंट, इट इज स्टॉप्ड. इथे संपलं, त्या डॉटला ते संपलंच आहे, ते तिथे बांधलं. पण तो खूप म्हणजे इवन इफ यू सी द कलर्स वापरतात, खूप कॉन्ट्रास्ट रंग वापरतात, बट दिस इज नॉट समथिंग. म्हणजे ह्याच्यासोबत लाल आणि मग देन ब्लॅक आणि मग ग्रे, हे सगळं जे एकत्र आलंय ना. सो वेन देर टू मच ऑफ थिंग्स, वेन देर इज टू मच ऑफ कलर, जेव्हा आम्ही लोक 2D करतो ना, बेसिकली जेव्हा कॉलेजमध्ये 2D करायचो तेव्हा पण आम्हाला एक सर्टन एलिमेंट्स दिले जायचे की तुम्ही 2 शेप, त्याच्या 3 साइजेस आणि एक टेक्स्चर वापरावं है ना. करून नॅरो डाऊन केलं. एक्झॅक्टली. मगाशी मी म्हणत होते की एक ठरवून केलं ना, म्हणजे एकदम सिम्पल गोष्ट आहे. 2D जेव्हा 2D इज काय, 2 डायमेन्शनल केलेली डिझाईन. ओके, दिस इज 2 डायमेन्शनल डिझाईन. 2 डायमेन्शनल डिझाईन सारखं त्याच्याकडे बघितलं ना, तुमच्या खूप गोष्टी सोप्या होतील, खूप सोप्या होतील. कारण यू विल हॅव टू सिलेक्ट की मी 2 एलिमेंट वापरणार, आणि पेंटिंग खराब झालं ना तर उलट आणखी चांगलं. यू गेट टू नो की अरे खराब काय होतं, किंवा मला नाही आवडलं ना तर मग ह्याच्यामध्ये मी आणखीन काय चांगलं करू शकते. मग तसं डोकं वापरलं. डॉक्टरच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरकडे पण आहे. तुम्ही किती लेआउट करता फायनल अपलोड करायच्या अगोदर? मग तुम्ही का असं फ्लो मध्ये ना, कधी कधी तुम्ही ना त्या फ्रेम मध्येच असता काम करण्याच्या ह्याच्यात, पण जेव्हा बाहेर होता ना, मी जे मगाशी म्हटलं ना, अर्धा तास थांबून मग त्या कामाकडे बघितलं, तर मग ते त्याला माहिती, आपल्याला नाही समजणार, आपण ते आपल्याला आवडेल ते. अजून एक लाईफ मध्ये आपण आपल्याला जज करत असतोच ना की आपण हे बरोबर नाही केलं, आज हे बरोबर बोललं आणि बरोबर नाहीये, इट इज ऑल राईट, नाहीये बरोबर, ठीक आहे, पण म्हणून त्याच्यावरती अडकणं इज नॉट अ सोल्युशन. त्याच्यानंतर पुढे काय, किंवा हाऊ टू मूव्ह फॉरवर्ड, त्यातलं काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, तुम्हाला काय नाही आवडलं, काय आवडलं, मग कोणता फॉर्म आवडला, मग तो फॉर्म घेऊन पुढे काय करायचं. दिस इज द जर्नी ऑफ द पेंटिंग. आणि अजून एक गोष्ट तुम्ही जे म्हणालात ना की याच्यावर रिडू करू शकतो का, ही गोष्ट ही चुकीची याच्यासाठी आहे की आता समजा हे पेंटिंग ती घरी ठेवेल, एखादा बाहेर आला, त्याला आवडू शकतं, तो म्हणेल मला पाहिजे, मग कशाला ती म्हणेल हे चांगलं नाहीये. डॉक्टर तेच म्हणाला की मला ते आवडलं. मग तेच ना, तर चांगलं नाहीये काय, त्याच्यासाठी चांगलं आहे ना. बेंचमार्क साठी ते इथे 2 अधिक 2 4 नाहीच आहे. बरोबर. आणि ज्याला कॉन्फिडन्स असेल ना, खराब झालेलं तिला स्वतःला नाही फसवू शकत. अजूनच खराब करेल नाही, मग याला त्याला कसं आवडेल मी सुधारू देते, पण शकतो, मला म्हणजे काय स्ट्रोक टाकलं म्हणजे ते ब्रेक होईल किंवा बॅलन्स कुठे काय करता येईल, तर ते पॉसिबल आहे. पण पूर्ण मिटवणं आणि पूर्ण करणं हा पार्ट वेगळा ते नाही होऊ शकत. तर ठीक आहे. आणि स्वतःच आणि म्हणूनच प्रेझेंटेशन सराउंडिंग काय आहे ना ते पण मॅटर करतं. दॅट इज ऑल्सो कंपोजिशन. किती पण काय पण झालं ना, तर आय थिंक की एक्सपेरिमेंट केल्या केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. काहीतरी वेगळं ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की अरे हे बरोबर, म्हणजे मला आवडतंय का नाही आवडत, माय टेस्ट ऑर नॉट. वाईट पण बघायला पाहिजे. नाही, वाईट बघितलं बघण्यापेक्षा करून बघितलं पाहिजे. तुम्ही डॉक्टर किंवा तुम्ही त्याच्यात ना 100% घुसल्याशिवाय ना ते करूच नका. तुम्ही जर मूड नसेल ना, सोडून द्या, नका करू त्या दिवशी काम. पण आज मी आलोय आणि आता मी तासभर माझा मूड काय कसा असेल किंवा मला करायचं आहे की नाही आहे, तरी सुद्धा मी तासभर आज करणारच आहे. त्या मूडमध्ये पेंटिंगच होत नाही. तुम्ही 100% इथून जर याच्याशी कनेक्ट नसाल ना, पण मला वाटतं आणि- थोडासा डिफर करतो, तुझं म्हणणं बरोबर, पण दॅट अप्लाय टू फायनल डेस्टिनेशन. पण मी मूड मध्येच नाही आहे, पण मी केलंच नाही,
हा प्रोसेस मध्येच नाही राहिलं तर मग ते असणं गरजेचं आहे. ह्या stroke नंतर तो मूड येऊ शकतो. माझं हेच म्हणणं आहे. तो नाही भरपूर वेळा नाही होतो. पण माझं असं म्हणणं आहे, मी एक मूड नाहीये आणि काम करत बसला रियाज आहे. रियाज आहे. हा रियाज आहे ना, हा रियाज आहे. माझं काय म्हणणं आहे? तो म्हणे मी बसलेलो जरी असेल ना तर माझी सरगम चालू असते. ह्याचा म्हणजे वेगळं जरा घेतो की मूड याचा अर्थ काम करायचं नाही असं नाही. कॅनव्हासवर नका दुसऱ्या कशात Exactly. आणि तुमचं मला मूड जे नसेल पाडायचंच तुम्ही आहे. कलात ह्याच्यात आणि राहायचं. तुम्हाला व्हेरी फाईंड व्हेरी व्हेरी फाईंड आणि मी तर म्हणते ना आपण एक काम करायसाठी ना 50 कागद खराब करतो एक काम करण्यासाठी 50 कागद खराब आणि दॅट इज व्हेरी यू फाइंड युअर सेल्फ. तिथेच तुम्हाला तुमचं आणि प्रत्येक काय म्हणतात त्याला तुमचं शेप तुमचं एलिमेंट तुमचं सगळं तिकडे तुम्हाला सापडतं आणि दॅट इज द जर्नी असं मला वाटतं. द कॉन्ट्रास्ट इज ह्याच्यावरनं पण की तिच्याकडे ते सतत रोज करून असणं पण हे आउटपुट की ते सोल सॅटिस्फॅक्शन नाही त्यामुळे तिला जे हवंय ते नाही म्हणजे त्या दोन गोष्टी आहेत हां त्या दोन गोष्टी लागली एक यार. रियाज नसल्याने अडवतात आणि एक सकाळी झोपले होते मी सकाळी येऊन झोपले. आमचं पण प्रेशर असेल ना, अरे हे कालपासून माझ्याकडे बघत आहे. आता वेळ आहे लिजर टाइम आपल्याकडे आहे. आता आपण दिवसभर बसून काल काम केलं म्हणून आपल्याकडून काम झालं. भरपूर वेळ आहे काम करायला. तर अशा वेळी तुम्ही किती वेळ घेता आठवण म्हणजे तुम्ही पण वर्क करताय सगळं काम करून सगळं आता तू जसं म्हणाला ना टिपिकल किती घेता असा वेळ की बाबा मला हे काम करायचं कम्प्लीट. कारण की काल कसं झालं आपण घेतलं आणि आपल्या डोक्यात होतं नाही आज भाई आउटपुट काढायचं आहे आज काही करून आता हे पण complete असं जर त्याचं मला जर विचारलं ना माझं उत्तर वेगळं आहे. मी काय मला म्हणतो, काहीतरी आउटपुट काढायचं म्हणून बसला की तू फसला. नाही फसला, तुला नाही आणणार. हा तेच काल कारण तसं माझ्या झालं डोक्यात काय ना मला रिझल्ट पाहिजे त्याच्यात तुम्ही चूक करत जाणार. मग तुझं 6 महिने पेंटिंग कसं डेली मला विचारलं की डेली रुटीन आपण काय काय करू शकतो त्याच्यासाठी कानात गाणी घाल चांगली ती ऐक. कानाने गाणी ऐकतोयस पण डोकं काण्याकडे नाहीये, तुझं डोकं त्याच्याकडे आहे. असं हे आम्ही करतो बऱ्याचदा. आपलं मन एका ठिकाणी हे करण्यासाठी ते करावं लागतं. माझी वेगळी प्रोसेस आहे. मी काय करतो आता माझी हे पेंटिंग करायचं ना मला त्या प्रोसेसमध्ये राहण्यासाठी मी घरी गेलो ना माझे 10 फॉर्म करतो न चुकता करतो मी. कारण मी जर ते 7 दिवस नाही केले आणि 8व्या दिवशी जर कॅनव्हासवर केले ना तर तो फ्लो मेंटेन नाही राहत. पण तुला रोज काहीतरी करायचं आहे. एक र मार ड मार ढ मार काही पण मार पण तो पेपरवर तुला एक्सप्रेस व्हायचंच आहे. बेसिकली काय तर हातात ते टूल आणि ते तुझे सराउंडिंग पाहिजे. ते खेळलं पाहिजे. आपण म्हणजे it should दैनंदिनी be- लिहितो ना Listen. तसं दैनंदिनी समज. एक कोणता पण बॉन्ड तयार व्हायला फॉर एक्झाम्पल तू आणि मी फ्रेंड्स आहे ठीक आहे. आपला हा बॉन्ड तयार व्हायला वी हॅव स्पेंट अ सर्टन टाइम ना. असं नाही होत की आपण हाय बोललो आणि आपला बॉन्ड झालं आहे ना. वी हॅव स्पेंड सम टाइम. सो वेन यू कितीतरी लोक आहेत बघ हां एक्झॅक्टली तो कसा बोलतो मी त्याचं आम्ही nature लोक काय आहे मी त्याच्या काय पद्धतीने आपण मग हां. मी जेव्हा पण शिकवते ना फॉर एक्झाम्पल बेसिक पण तेव्हा आय टेल देम की दिस इज समथिंग बी अ फ्रेंड ऑफ दिस. ठीक आहे. ट्राय टू अंडरस्टँड दिस. ट्राय टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ इट. वेन यू टॉकिंग अबाउट अ ब्रश कसा मूव्ह होतो त्याचा एक बिहेवियर असतं ना. इट हॅज इट्स ओन वे ऑफ मुव्हिंग. तू मूव्ह करतो पण इट हॅज इट्स ओन वे ऑफ मुव्हिंग ऑल्सो. यू नीड टू अंडरस्टँड दॅट. तर तुझ्यासाठी तुला काय करायला लागेल बेसिकली त्याच्याबरोबर वेळ घालवायचा. बी अ गुड फ्रेंड टू हिम. ओके. ट्राय अँड अंडरस्टँड हिम. आस्क हिम थिंग्स. यू टेल हिम थिंग्स. यु नो नॉट इन म्हणजे एकदम प्रॅक्टिकली नाही पण यु नो बी लाईक अ फ्रेंड टू हिम. रोज ॲटलिस्ट 10 मिनिटाचा वेळ तू तुझ्या ब्रशबरोबर घालवला पाहिजे. 10 मिनिटाचा वेळ डेडिकेटेडली तू तुझ्या ब्रशबरोबर घालवला पाहिजे. मग तू ते पेपर घे, न्यूजपेपर घे, पुठ्ठ्याचा तुकडा घे, काही घे रे. म्हणजे त्याच्यासाठी लिमिटेशन्स नाही आहेत. तुला खाली बेस काय पाहिजे ह्याच्यासाठी काही लिमिटेशन नाही. असं नाही कॅनव्हास पाहिजे अंक पाहिजे असं काही नाही. फक्त तू आणि तुझं टूल फक्त एवढाच वेळ घाल. फालतू कर काही पण असं टाइमपास एकदम वेस्ट असं रॅन्डम